भाजपच्या उमेदवाराबद्दल आमची नेहमी तक्रार होती. तुम्ही संजय काकाला उमेदवारी देऊ नका, आमचा त्यांना प्रखर विरोध आहे. त्यांचं दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे आहेत. चंद्रहार पाटलाचं डिपॉझिट राहणं सुद्धा मुश्किल आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देऊन आता थेट विशाल पाटलांच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मात्र भाजपचा राजीनामा का दिला असे अनेक प्रश्न समोर आहेत. आपल्यासोबत माजी आमदार आहेत. खरं तर तुम्ही अपक्ष यांचा उमेदवारांचा प्रचार करतायत. भाजपमधून बाहेर पडण्याचं काय कारण होतं? भाजपच्या उमेदवाराबद्दल आमची नेहमी तक्रार होती. संजय काका पाटलाला भाजपचे लोकसभेची उमेदवारी देऊ नये म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडं घातलं होतं आणि आम्ही देवेंद्र फडणवीसला सांगितलं होतं की आमचा जो जिल्ह्यातला दुष्काळी फोरम आहे, ह्या दुष्काळी फोरमचं मत घेतल्याशिवाय तुम्ही संजय काकाला उमेदवारी देऊ नका, आमचा त्यांना प्रखर विरोध आहे. आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की याला उमेदवारी देऊ नका. कारण त्या संजय काकांनी लोकसभेमध्ये 5 मिनिटं सुद्धा कधी भाषण केले नाही. लोकसभेमध्ये कधी प्रश्न मांडले नाहीत, जिल्ह्याचे कधी प्रश्न मांडले नाहीत, तालुक्याचे कधी प्रश्न मांडले नाहीत. विजापूर आपलं पंढरपूर रस्ता आहे, रेल्वे मार्ग ब्रॉडगेज, त्याचा सर्वे झाला. सर्वे होऊन 15 वर्षे झाले, त्याचा कधी त्यांनी पाठपुरावा केले नाही. रांजणीचं ड्रायपोर्ट आहे, त्याला कधी त्यांनी विचार केले नाही. कोल्हापूरचं विमानतळ आहे, त्याचाही कधी पत्ता लागला नाही. म्हणजे कुठल्याही विकास कामाचं, जिल्ह्याचं जे विकासाचं काम आहे ते कुठलंही काम त्यांनी गेल्या 10 वर्षात केले नाही. 10 वर्षामध्ये आणि अलीकडच्या 5 वर्षात 5 वर्षात त्यांनी त्यांच्या इस्टेटीमध्ये 29 कोटीची भर घातलेली आहे. त्याच्या आधीच्या 5 वर्षातली भर वेगळीच. म्हणजे एका वर्षाला जर एखादा खासदार 6-6 कोटी रुपये वेगळ्या पद्धतीने मिळवत असेल तर त्याला आमचा विरोध कायमचा राहील. तुम्ही आता नेमकं प्रचार कोणाचा करताय, कुठल्या पक्षाचा करताय, काय नेमकी? आता आमचा पक्ष नाही, आमचा अपक्ष पक्ष आहे आणि आम्ही विशाल पाटलाचा प्रचार करतोय आणि अतिशय प्रचंड प्रतिसाद ह्या जत तालुक्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये. विशाल पाटील हे नक्की निवडून येतील हे 100% आम्हाला खात्री आहे. मी अनेक सभेमध्ये सांगितले की ज्याला पैज लावायचे असेल त्यांनी पैज लावा म्हणून सांगितले. आम्ही विशाल पाटलाच्या बाजूने पैज लावतो. संजय काकाच्या बाजूने ज्याला पैज लावायचे त्यांनी पैज लावा असं मी जाहीर आवाहन केले. जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत कुणी संजय काका पाटलाच्या बाजूला पैज लावायला अजूनपर्यंत आलेलं नाही. तिसरा उमेदवार जो आहे चंद्रहार पाटलासाठी सुद्धा महाविकास आघाडीने मोठी ताकद लावलेली आहे. ते कसं सगळे पाहतोय तुम्ही? हे फुगा आहे, त्याच्यात हवा कधीच गेलेली आहे. दृश्य दाखवते ताकद, पण जिल्ह्याचे जेवढे नेते आहेत महाआघाडीचे लोक यांनी कधी यांचा प्रचार करत नाहीत. यांचं दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे आहेत. हे लोकांची दिशाभूल चालू आहे. चंद्रहार पाटलाचं डिपॉझिट राहणं सुद्धा मुश्किल आहे. मी चंद्रहार पाटलाला स्वतः वैयक्तिकरित्या त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं होतं, घर जाळून कोळशाचा व्यापार करू नको, ह्या भाषेत मी त्यांना समजावून सांगितलं. पण तो लोकांच्या नेत्यांच्या भर घातल्यामुळे आता एक चांगला पैलवान ह्या राजकारणामध्ये बळी गेलेला आहे. आम्ही अनेक सांगितलं लोकांशी बोलतोय, नेत्यांशी बोलतोय, भाजपमध्ये आहेत, मात्र संजय काकांचा प्रचार न करता ते थेट विशाल पाटलांचा. म्हणजे हे नेमकं काय गणित मी तुम्हाला सांगितलं का? देवेंद्र फडणवीसला आम्ही सगळ्यांनी लोकांनी सांगितले की याला उमेदवारी तुम्ही देऊ नका. अट्टहासानं तीच उमेदवारी लादल्यामुळं लेबल भारतीय जनता पार्टीचा आहे, प्रचार मात्र विशाल पाटलाचाही वस्तुस्थिती आहे. कारण हे भाजप लोकांना असं वाटतंय आम्ही देईल ते उमेदवार, आम्ही बांधील ते तोरण म्हणतो ना, त्या पद्धतीची त्यांची हुकुमशाहीची भाषा असल्यामुळं आमच्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या लोकांना पसंत पडली नाही. आम्ही त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन विशाल पाटलाचा प्रचार करतोय. पण अशा लोकांवरती भाजप कारवाई पण करत नाही, अर्थ काय घ्यायचा? नाही, कारवाई भाजपला अनेक अशी माणसं पाहिजे असतील ना भविष्यात. विशाल पाटील येणार आहे, त्यांना माहिती आहे. उगीच कशाला अंगावर घ्या. माझा राजीनामा दिलाय, पण त्यांनी स्वीकारल्याचं पत्र मला अजून नाही. अजूनही भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या कार्यालयातून मला मेसेज येतात, उद्या गडकरीची सभा आहे, परवा दिवशी अमित शहाची सभा आहे, त्या सभेला तुम्ही मदत करा, असं मला अजून मेसेज येतात. वारं फिरलंय? वारं फिरलं नाही, चांगलं फिरलंय, वावटळ आहे. याच्यात कोणी टिकणार नाही. 100% विशाल पाटील येणार आहे. दुसरा प्रश्न असा होता की 60 गावांचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न. 60 गावांच्या पाण्याचा प्रश्न होता. हा प्रश्न नेमका कसा तपासताय? 48 अधिक 15 गाव असा आहे, ते 65 गावचा प्रश्न आहे. तो 65 गावचा प्रश्न जर मागच्या वेळेला देवेंद्र फडणवीसनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला हे 48 आणि 17 गावचा प्रश्न त्यांनी मिटवलेला होता. म्हणजे त्या योजनेला तत्वता मान्यता दिली. त्याच्यानंतर त्या योजनेकडे कोणी डुंकून बघितले नाही. आम्ही स्वतः मग सर्वपक्षीय बैठका घेतल्या, सर्वपक्षीय उपोषण केलं, सर्वपक्षीय रस्ता रोको केलं आणि सांगितलं की ह्या जर योजनेला तुम्ही मंजुरी नाही दिला
तर येत्या लोकसभेला आम्ही बहिष्कार घालू म्हणल्यामुळं सरकार हादरलं. हा बहिष्काराचं लोन महाराष्ट्रावर पसरेल म्हणून आता त्यांनी त्या टेक्निकली मंजूर केलेले आहे, टेंडर काढलेले आहेत, अजून त्याला वर्क ऑर्डर दिलेली नाही. तुमचा सगळ्यांचा पाठिंबा विशाल पाटलांना आहे. समजा कदाचित निवडून आल्यानंतर विशाल पाटीलांनी महाविकास आघाडी किंवा अगदी दुसऱ्या कोणाला जरी पाठिंबा दिला तर तुमचा पाठिंबा त्यांनाच असणार आहे? 100% असणार आहे. कसं राजकीय परिस्थिती उद्या काय निर्माण होईल, शेवटी आपल्याला कामं करायची आहेत. सत्तेवर कोण येईल का नाही येईल हे आपल्याला माहिती नाही. कामं ज्याच्याकडून होतील आपल्या सांगली जिल्ह्याचा विकास, त्यांनी जर त्या पक्षात गेले तर आम्हाला ते मान्य असेल ना. पण जर विकासाच्या विरुद्ध जर गेले कदाचित ते मान्य असणार नाही आम्हाला. पाहता आपण वारं बदललेलं नाही तर वावटळ आलेलं असल्याचं जगताप यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे येत्या मतदानामध्ये मतदार राजा कोणाच्या पारड्यामध्ये जे आहे ते मतदान टाकणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन प्रशांत माने, सुने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.